तेवढ्यात मागच्या बाजूने एक व्यक्ती वेगात आत धावत आली. सर आले आहेत सर. सर्वजण आश्चर्यचकित होऊन मागं वळाले. बॉडीगार्ड्सनी गर्दीला बाजूला ढकललं आणि एक उंच काळ्या कपड्यातील व्यक्ती आत आला. रुद्र. त्याच्या डोळ्यात जळजळीत राग होता. त्याने खाली गुडघ्यावर वाकलेली काव्या पाहिली. रक्ताळलेले कपडे, तिचा हाल झालेला चेहरा. रुद्र तिच्याजवळ 2 पावले टाकून पोहोचला आणि मग नजर वळवली सानियाकडे. तू? सानिया गडबडली. रुद्र तर परदेश दौऱ्यावर गेला होता. तो एवढ्या लवकर परत कसा आला? सानिया थरथरत्या आवाजात म्हणाली. मी तिला विकाससोबत पाहिलं होतं. मला वाटलं ती अजूनही तुझी फसवणूक करते म्हणून मी. रुद्रने तिच्याकडे सरळ नजर टाकली. ना मान्यता ना नकार. पण त्याचं लक्ष गेलं काव्याच्या कपड्यावर. रक्ताचे डाग होते. तो वाकला आणि तिला अलगद उचललं. काय झालं हे मी स्वतः चौकशी करेन. तेवढ्यात त्याने सभोवताली उभ्या असलेल्या एका माणसाकडे रागाने पाहिलं. काय झालं इथे? तू माझ्या पत्नीला हात का लावला? पत्नी? गर्दीमध्ये खळबळ माजली. ती खरंच रुद्र सरांची पत्नी आहे का? कोणीतरी पुटपुटलं. आम्हाला माफ करा सर. आम्हाला वाटलं ती फक्त एक साधी मुलगी आहे. ती एक दुसरी बाई आहे म्हणून आम्ही काहीच केलं नाही. ती खूप साधी आहे. महागडे कपडे दागिने काहीच नाही तिच्याकडे. दुसऱ्यानेही उगाच कारण दिलं. रुद्र फणकारला. मी तिला नेतो. तुम्हा लोकांनी खरं तर लाज वाटली पाहिजे. काव्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिचं जखम पुन्हा शिवलं आणि शस्त्रक्रियेला जवळपास 1 तास लागला. रुद्र बाहेर वाट पाहत होता. शेवटी डॉक्टर बाहेर आले. गंभीर आवाजात म्हणाले. कोण आहे रुग्णाचा नातेवाईक? माझं नाव रुद्र आहे. तिची नुकतीच प्रसूती झाली होती. ती 1 महिना विश्रांती घेऊन सुधारत होती. पण ही घटना तिच्या प्रकृतीवर परिणाम करू शकते. आता तिला अजून 1 महिना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. काही अधिक गंभीर गोष्ट आहे का? रुद्रने विचारले. सध्या नाही, पण तिला कुठलीही मानसिक किंवा शारीरिक झटका होऊ देऊ नका. रुद्रने मान डोलावली. त्याची नजर आता झोपलेल्या काव्याकडे गेली. ती अजूनही भूलखाली झोपलेली होती. तेवढ्यात सानिया पाठमोरी उभी राहून बोलू लागली. रुद्र, मला फोटो दाखवायचेत. मी खरंच विकाससोबत तिचे फोटो घेतले आहेत. मी फक्त तुझ्यासाठी हे केलं. रुद्रने तिचा फोन बाजूला फेकला. सानिया, मी स्पष्ट सांगितलं होतं. मी तिला इथे ठेवणार नाही. पण आता जखम परत उघडल्यामुळे तिला राहायलाच लागेल. काय? सानिया चाट पडली. रुद्र तिच्याकडे बघितलंही नाही आणि शांतपणे तिथून निघून गेला. काव्या शुद्धीवर आली तर तिच्यासमोर माधव उभा होता. रुद्र आला का? ती हळूच विचारते. तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितले. काव्या मॅडम, आता स्वतःची काळजी घ्या, माधव म्हणाला. काव्या डोळे मिटत म्हणाली. बाळाला 1 महिना होते. मी निघून गेले तर कोण काळजी घेईल माझी? विश्रांती घ्यायची तरी कुठे? माधव हसत म्हणाला. रुद्र सरांनी सांगितले तुम्ही इथेच राहा पूर्ण बरं होईपर्यंत. काव्याच्या मनात शांती आली. रुद्र आत आला. शांत. काव्या घाईघाईने म्हणाली. आज मी बाहेर गेले कारण. रुद्र थांबवत म्हणाला. मला फरक पडत नाही. तू कोणाला भेटलीस? व्हीलचेअरमध्ये बस आणि घरी चल. घरी परतताना रुद्र निघू लागला तेव्हा काव्याने त्याचा हात धरला. जर मी तुला सांगितलं नाही तर रात्रभर झोप लागणार नाही. रुद्र थांबला. बोल. आज मी विकासला भेटले. त्याने मला पुन्हा डिझाईन पूर्ण करायला सांगितलं. मी नकार दिला पण तो म्हणाला जर मी नाही केलं तर 50 लाखाचा दंड भरावा लागेल. रुद्र काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला. मानसी विल्ला प्रोजेक्ट डिझाईन? हो. ते प्रोजेक्ट अजून सुरू झालेलं नाही. त्याला तुझ्या जागी दुसरं कोणी सापडत नाही म्हणून तो पुन्हा तुला त्रास देतोय. काव्या म्हणाली. मी काही झालं तरी त्याच्यासाठी काहीच काढणार नाही. रुद्र म्हणाला. पण तो सोडणार नाही. तू त्याच्या मार्गात आले आहेस आणि तू आता लढण्याच्या स्थितीत नाहीस. दार उघडून तो निघून गेला. त्या रात्री काव्या विचार करत होती. तिला घरामधून हाकलून देण्यात आले नाही हीच एक सवलत. तिचं आयुष्य पुन्हा संकटाच्या वळणावर उभं होतं पण तरीही ती अजून लढते. त्या दिवशीही काव्या तिच्या व्हीलचेअरमध्ये बसून शांतपणे पुस्तक वाचत होती. बाहेर उन्हाची तलखी होती पण तिचं मन काळजीच्या ढगांनी व्यापलेलं होतं. तेवढ्यात तिचा फोन खणखणला आणि ती दचकली. काव्या, तुला माहीत आहे का दिव्या कुठे गेली आहे? कालपासून तिचा काहीच संपर्क नाही. हा कॉल होता दिव्याच्या कुटुंबाचे मुख्य म्हणजे दिव्याचे वडील.
काव्या थोडी घाबरली. कसं शक्य आहे? आज तर तिनं मला एकही फोन केला नाही. माझं मन फार अस्वस्थ आहे. दिव्या कधीच असं गायब होत नाही. काहीतरी चुकीचं घडतंय. काव्याचं काळीज झालं. तिने आवाज स्थिर ठेवत त्यांना दिलासा दिला. काका, मी लगेच माझ्या ओळखीच्या लोकांना फोन करते. तुम्ही काळजी करू नका. फोन ठेवल्यावर तिने थेट शिवायला कॉल लावला. दिव्या आणि शिवाय यांचं अलीकडेच काय सुरू होतं हे तिला माहीत होतं. हॅलो काव्या. शिवाय, दिव्या कुठे आहे? तुला माहिती आहे का? तिनं तुला काही मेसेज केला का? दिव्या, ती काल माझ्याकडे होती, पण 1 तासापूर्वी ती चिडून निघून गेली. काय झालं? खरं सांगायचं तर माझ्या कुटुंबाने एका मुलीच्या स्थळासाठी मला बोलवलं होतं. तेवढ्यात दिव्या आली आणि तिला हे समजल्यावर ती खूप चिडली. घरच्यांनी तिच्यावरही काहीतरी बोलून टाकलं आणि ती रडतच निघून गेली. कसली स्थळ? कोण होती ती मुलगी? ती देशपांडे कुटुंबाची मुलगी होती म्हणे. देशपांडे कुटुंब आता भारतात परत आलंय आणि त्यांनी ही मुलगी दत्तक घेतलीये. त्यांच्या कुटुंबात मुली नाहीत म्हणे. काव्या गप्प बसली, पण आतून काहीतरी विचित्र वाटत होतं. तिला सानियाची आठवण आली. बाहेरून गोड, आतून विषारी. माझं ऐक शिवाय, काहीतरी गडबड आहे. तुझ्या कुटुंबातील कोणी काही केलं असेल तर? असं कसं म्हणशील? ते समोर रागवले. पण असं काही गुपचूप करतील असं मला वाटत नाही. आता वाद घालण्यात वेळ नाही. तिचा फोन ट्रेस होईल का? शिवायने डोळे मिटून विचार केला. रुद्र, तू CCTV तपासू शकतोस का? रुद्र, जो बाजूला होता, म्हणाला, हो, मी सिस्टीमवर पाठवतो. काही मिनिटातच तो परत आला. दिव्याला एक गाडी घेऊन गेली आहे. काव्या दचकली. कुठे? हिरा हॉटेल? ते नाव ऐकूनच काव्याचं हृदय थरथरू लागलं. तिचे हात थंड पडले. मी जाते तिच्या मागे. मी लोक पाठवतो. रुद्रने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. नाही, ती माझी सख्खी आहे. मीच जाईन. ठीक आहे. रुद्रने तिचा हात धरला. मीच घेऊन जातो तुला. हिरा हॉटेल, पुणे. रुद्र आणि काव्या तिच्या व्हीलचेअरमधून 25व्या मजल्यावर पोहोचले. दरवाजा बंद होता. शिवाय त्याच्या आधी पोहोचला होता. हीच रूम आहे का? रुद्रने विचारले. शिवायने मान डोलावली आणि मग जोरात लाथ मारली. ठोक. दरवाजा जोरात उघडला. तुम्ही कोण? आतून एक अनोळखी पुरुषाचा आवाज. शिवाय आत घुसला. दिव्या, काव्या त्याच वेळी उठली आणि पळतच आत गेली. काव्या, थांब, तुला अपाय होईल. रुद्रने ओरडत मागून धाव घेतली.